नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी महानगरपालिकेअंतर्गत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, वाढीव GST अनुदान तसेच या अनुदानाच्या फरकाची रक्कम तातडीने मिळावी यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी मागील 2 दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची देखील शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळं आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी परभणी शहरातील शिवाजी बाजार या ठिकाणाहून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भीक मागो मोर्चा काढण्यात आला. महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाज मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असून विविध विभागातील नियमित कामांवर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र आंदोलन सुरू होऊनही महापालिका प्रशासन तसेच शासन दरबारी मागण्यांची अपेक्षित दखल घेतली गेलेली नाही. थकीत वेतनामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत असून वाढीव GST अनुदान आणि त्यांच्या फरकाची रक्कम महापालिकेला तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महापालिकेच्या प्रमुख कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार बाजार या ठिकाणाहून भीक मागो मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा परभणी शहरातील छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, RR टावर, नारायणचाळ, विसावा चौक मार्गे परभणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नेण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नासेर खान, उपाध्यक्ष विनय ठाकूर, सचिव VS उपाडे तसेच अनुसाबाई जोगदंड, KK भारसाकळे, जालिंदर कावळे, मनोज चव्हाण, खाजा नजीर खान, अभिजित कुलकर्णी, खाजा मोईन खान, सीताबाई तांबे, शोभाबाई मातोंडे, नंदाबाई सोनोने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र कुटुंबांना आवश्यक त्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश होलोंडे पाटील यांनी दिले आहेत. हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये मिशन संबंधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीमध्ये ॲडव्होकेट हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोथवड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मागील 1.5 वर्षात हिंगोली जिल्ह्यात 105 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब गंभीर असून आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी भेटी देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासोबतच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या प्रलंबित समस्या निकाली काढून त्यांना पात्र योजनेचा लाभ द्यावा, अवैध सावकारीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी दूध, रेशीम आणि अंडी उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. परभणी शहरातील खानापूर फाटा येथील लक्ष्मणराव काशीद यांच्या कल्पना लॉन्ड्री अँड ड्राय क्लिनर्स या व्यवसायाच्या दुकानास दिनांक 11 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात माती फिरवणे दुकानास आग लावल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीमध्ये दुकानातील लॉन्ड्री आणि ड्राय क्लिनिंगचे साहित्य, मशिनरी, कपडे तसेच इतर साहित्य जळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. सदर व्यवसाय हा त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्यामुळे या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत संबंधितांना न्याय द्यावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी गोपाला फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष खराटे, उपाध्यक्ष सुनील पारधे, सचिव माधव गव्हाणे, राजकुमार भांबरे, शंकर बनसोडे, लक्ष्मण माधव काशीद, कृष्णा शिंदे, बाळासाहेब दुधे, माणिक खराटे, प्रकाश शिंदे, सुशील वाघमारे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजकुमार भांबरे म्हणाले,
लॉन्ड्री आणि ड्रायक्लिनर्स खानापूर फाट्यावरती आमचे काशीद बंधू यांच्या दुकानामध्ये काल अज्ञात माती फिरवून पेट्रोल टाकून ती लॉन्ड्री पूर्ण जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे या 15 तारखेच्या याच्यावरती सगळ्यांचे कपडे त्या ठिकाणी प्रेस करून ठेवलेले होते आणि आता त्याचं नुकसान जे आहे ते जवळपास 3 लाखापर्यंतचं नुकसान आहे आणि ते रोजच्या दैनंदिन हातावरचा व्यवसाय करून पोट भरणारा व्यक्ती याचं जवळपास आता 3 लाखाचं नुकसान झालेलं असल्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बाबा या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जो कोणी तो मातीपुरू आहे त्याला लवकरात लवकर पकडून त्याच्याकडून ही रक्कम वसूल करून किंवा शासनाने या ठिकाणी मदत करावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांतर्फे निवेदन देऊन मागणी केलेली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहर महापालिकेच्या वतीनं 12 ऑगस्ट रोजी कल्याण मंडपम या ठिकाणी तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते झालं. यावेळी उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव, सुधाकर किन्नरे, रमेश चव्हाण, प्रकाश बारबिन, प्रमोद बल्लाळ, कैलास काकडे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत शालेय तसेच खुल्या गटातील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला. देशभक्ती, स्वातंत्र्य लढा, भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, स्वातंत्र्य सैनिक, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर स्पर्धकांनी आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळ्या साकारल्या. उदगीर येथील हावगे स्वामी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीनं लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी महात्मा बसवेश्वरांचे प्रशासन दर्शन या विषयावरील भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर ए काळगापुरे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथील इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉक्टर कमलाकर गव्हाणे तर मंचावर लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर लक्ष्मण उलगडे, डॉक्टर प्रदीप पत्के, मही तंगावार यांची उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.